नंतर आपल्याला माहोल देखील बनवायचा आहे, त्यामुळे आपण या सध्या माहोल मध्ये खेळत आहात. त्या माहोलला रंगवण्यासाठी आपल्याला हे प्लॅटफॉर्म आपल्या जुई ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेले आहे. त्या सर्व ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतोय या मॅचेस मध्ये. प्रथम वंदूया गणराजाला. गणाधीश जोईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमुशार दामुळ तत्वारवाचा गमुपंत अनंत या राघवाचा. प्रथम वंदन त्या गणरायाला. तदनंतर या जुई गावची ग्रामदेवता बजरंग बली, जय बजरंग बली, गावदेवी माते की जय. आणि हा वॉर्म अप करताना आपण जीवन भेंडेना पाहू शकाल. घरच्या मैदानावरती मॅच खेळत असताना स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे आहेत, आम्हाला नावं सांगायला यायचे. कंपल्सरी इथे 12वा खेळाडू असणं अनिवार्य आहे. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सोनू पाटील, जीवन बेंडे डावखुरे आताचा राऊंड विकेटनं गोलंदाजी करेल. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. हा फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावून सुरुवात केली आहे आणि 4चा आकडा आपल्या खात्यामध्ये खेचून टाकला. डीजे सुंदर गॅप शोधले. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच लाईन विलास गोवारीने चेंडू अडवलाय. यश मिळालंय कारण या अगोदर थोडीशी उंची होती. तदनंतर त्यांना जाणलंय की या आउटफील्ड वरून चेंडू आल्यानंतर थोडासा उसळी येऊ शकतो. त्याने उडी मारली आणि चेंडू अडवण्यात त्याला यश आलं. मात्र एक धाव नक्कीच मिळाली आहे. प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या घेणं हा खरं तर मनसुबा आहे प्रत्येक फलंदाजांचा, कारण आपल्या टीमला एका योग्य जड संख्येमध्ये ठेवणं हे त्यांचं काम असतं. 2 चेंडू आपण पाहिले, 5 धावा धावफलकावरती आणि स्ट्राइक वरती यावेळेस येईल सोनू पाटील. चांगला फलंदाज, सातत्याने त्याची फलंदाजी आपण पाहतो. जीवन भेंडे देखील तितकाच मातब्बर. हा चांगला चेंडू आहे. यॉर्कर लाईन, जीवन भेंडेची लय लाईन आणि सातत्याने त्याची बॉलिंग आपण पाहतो. अशा प्रकारचे चेंडू तो फार तर फेकत असतो आणि फलंदाजाला थांबवण्यात त्याला यश मिळत असताना अगदी तोच चेंडू जीवन भेंडेने फेकला आणि तितक्याच शांत पद्धतीने सोनू पाटीलने खेळून काढलाय. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची कडा आली असली स्लिपला मयूर भेंडे होते त्या ठिकाणी, कदाचित माफ करा सागर, माफ करा सागर त्या ठिकाणी होते, मात्र एक धाव रोखू शकले नाहीये. एका धावेने धावफलक 1च्या गतीने पुढे गेलाय. 6 धावा धावफलकावरती. 4 चेंडू अतिशय चांगले चेंडू फेकलेत, कारण पहिला चेंडू चौकार गेल्यानंतर P1च्या या पहिल्या षटकात 30 यार्ड सर्कल मध्ये जो बदल हवा होता तो बदल यावेळेस फार सुंदर पाहायला मिळतो. जीवन भेंडे आपल्या मनगटाचा वापर ज्या पद्धतीने सातत्याने करतो, यावेळेला गुडघ्याचा वापर केलाय. मिड विकेटला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, एकच धाव. अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न होता बालचंद्रचा, मात्र प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या येत आहे हे देखील टीमसाठी चांगलं योगदान आहे. कारण ज्या वेळेला चेंडू आपण डॉट होतो त्यावेळेला थोडंसं दडपण असतं, प्रेशर होतं, थोडीशी भीती असते. मात्र इथे तशा प्रकारचं चित्र अजूनही पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरने मिस केलाय, परंतु हा अगदी स्टंप वरून चेंडू गेला, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण नक्कीच सांगूया की जी चालू मॅच आहे ती स्टार 11 आणि अतिक्रमण 11 अशा या 2 संघांच्या दरम्यान आहे. आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय अतिक्रमण विभाग आपण फलंदाजीसाठी पाहतो आणि फिल्डिंगला आपण पाहतोय स्टार 11. तर या 2 संघांच्या दरम्यातली ही लढत कशा प्रकारे रंगेल ते पाहूया या डीजे नंतर.
बात आहे, आज शुक्रवार आहे आणि अशा प्रकारची गीतं म्हणजे अगदी काही श्रोत्यांना आनंद देणारं गीत, कारण जिथे एक असतो ना तिथे दोन देखील घेतले जातात. नवीन गोलंदाज सागरला आपण पाहतोय आणि इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आपण 7 पहिल्या विदाउट विकेट. मात्र P1चा हा P1चे षटक संपल्यानंतर इथे हा दुसरा षटक चालू होतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी दर्शविले हा खराब चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे आणि अवांतर चेंडूनं एक धाव मिळेल. आपण पाहतोय क्वालिफाईड पंच विजय बालाजी आणि लेग बिफोर पंच संजयजी. मात्र सागर यांचा पुढचा चेंडू यावेळेस रिव्हर्स नंतर पुन्हा एकदा मोठा फटका. ओ हो हो हो, डीप कडे चेंडू पाठवून दिलाय, बाउंड्री लाईनच्या हातभर बाहेर. षटकार काय चौकार. ओके, चौकार आहे आणि या चौकारानं धावसंख्या अगदी 4च्या गतीने वाढेल. बालचंद्र मगासपासून धडपडतोय की धावसंख्या व्हायला हव्या आहेत आणि मात्र आता त्यानं सुरुवात केली आहे. अगदी प्रत्येक चेंडूवरती ताकदीनं बॅट उचलण्याचा त्याचा प्रयत्न आहे. हा पुढचा चेंडू रिव्हर्स मध्ये, मात्र या वेळेला डॉट. आपण पाहतोय पॉपिंग क्रीज ज्या पद्धतीनं फुटवर्कचा वापर आपण करत असतो, मात्र इथे 2 रिव्हर्सचे फटके त्यानं खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे असफल ठरलेत. पुढचा चेंडू सागर यांचा. यावेळेला चेंडू चांगला आहे परंतु थोडीशी दिशा भरकटलाय. अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत या चालू षटकामध्ये 2 अवांतर चेंडू पडलेत आणि या 2 अवांतरनं धावसंख्येचा धावफलक जाऊन सजलाय. 13 धावा. यावेळेला आणखी एक रिव्हर्स, मात्र इथे आणखी एक डॉट. 3 फटके खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सागरनं जाणलंय की या फलंदाजाची बाजू, या फलंदाजाची बॉडी लँग्वेज आणि त्या पद्धतीनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करता असताना गोलंदाज अगदी फसवा चेंडू फेकून काढतो. यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू खेळपट्टीवरती अडवतोय. काहीसा कानमंत्र कदाचित इथे सोनू पाटील देईल, कारण सोनू पाटील इतका शांत मी कधीच पाहिला नाहीये. जो सद्यस्थितीला नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, त्याच्या बॅट मधून धावसंख्या येणं फार गरजेचं आहे, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये उंच स्तरावरती एका मोठी टीम मधून त्याचं नाव घेतलं जातं. बालचंद्र त्याला साथ देते. यावेळेला चांगला चेंडू आहे, पॅडला चेंडू अडवण्याची शक्यता परंतु पंचांकडे अपील केली आहे, फेटाळून लावली आहे. 1 धाव मिळेल. लेग बाईटची ही धाव मिळेल आणि लेग बाईटच्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 धावा. येस, LBW आउट नाहीये, त्यामुळे आपली अपील ही अगदी वायफळ जाणार आहे. कारण आपण मनसोक्त खेळावं, बिंदास खेळावं, विदाऊट दडपणानं खेळावं. हाच एक विचार मी सांगितलं होतं. सोनू पाटील इतका शांत राहणारा खेळाडू नाहीये. आल्या षटकार ठोकलाय आणि या षटकाराने धावसंख्येत धावफलक 20 वर जाऊन पोहोचला. डीजे आमचे खर तर अतिथी शैलेशजी गायकवाड साहेब यांना मुख्य माजी आरोग्य निरीक्षक शैलेशजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अतिथी देवभव, मातृदेवभव म्हणून आईस पूजावं, पितृदेवभव म्हणून पितांना वंदन करावं, आचार्य देवभव म्हणून गुरूंसमोर नतमस्तक व्हावं आणि सर्वात महत्वाची आपली संस्कृती आपल्याला समजावते अतिथी देवभव. आज महानगरपालिकेच्या मॅचेस जरी असल्या तरी सेवकांपासून स्वच्छता दूतांपासून अगदी अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक आपल्या व्यक्तिमत्वाला निमंत्रण धाडलं गेलंय आणि त्यांची शुभ पावलं आमच्या या स्टेजवरती होत आहेत. त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. स्वागत आहे आपलं आदरणीय शैलेशजी गायकवाड साहेब. चलतोय आपण तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकात आपण सांगूया की गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मेघी
समोर फलंदाज बालचंद्र आहे. बालचंद्रला आता सोनू पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवावं लागेल, कारण पार्टनरशिप सजवण्यासाठी फक्त खेळपट्टीवरती उभं राहणं नाहीये, तर प्रत्येक चेंडूवरती दिशा देणं फार महत्वाचं आहे. मेगीचा पहिला चेंडू बालचंद्रसाठी फुल टॉस चेंडू, यावेळेला फुल टॉस फुल लॉस, आडव्या पट्ट्यात पाठवून दिलाय षटकार. तर आपल्याला पुढे घेऊन जाईल. सोनू पाटीलनं जसा षटकार लगावला तसा कॉन्फिडन्स बालचंद्रचा देखील दुय्यम झाला, कारण बालचंद्रनं सुरुवातीच्या षटकात चांगले 2 फटके खेळून काढले आणि यावेळेस त्याचा हा आडव्या पट्ट्यातला षटकार एकूण धावसंख्या पोहोचवते तो म्हणजे 26 धावा. मेगीला यावेळेस मात्र गोलंदाजीचा एंड बदलताना आपण पाहतो. यावेळेला तो ओव्हर द विकेटनं गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूने करेल. बालचंद्रसाठी हा पुढचा चेंडू, षटकारानंतर कशा प्रकारे बदल असेल. यावेळेला लॉप केला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, काय होईल या चेंडूवरती पाहूया. इथे मात्र चूक केली आहे. अशा चुका तुम्हाला घरचा रस्ता दाखवू शकतात, कारण पकडा कॅच आणि जिंका मॅच हे वाक्य आपल्या कानी सारखं सारखं पडत असेल, मात्र तसं तुम्हाला सहाय्य देखील आपल्या टीमला करणं गरजेचं आहे. या 2 एकूण धावा धावपलकावरती जाऊन पोहोचल्या म्हणजे 28 धावा धावपलकावरती. चांगला फटका होता, परंतु थोडासा मिसटायमिंग झालाय, तिथे झेल पकडता आली नाहीये. मला वाटतं या इनिंग मध्ये 2 झेल सोडल्या गेल्यात आणि इथे आपण पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, यावेळेला आडव्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक आहे दर्शन परदेशी, चेंडू उचललाय, तोपर्यंत 1 धाव पाहायला मिळते. पहा ज्या पद्धतीनं अगदी बालचंद्रला चेंडू खेळताना आपण पाहिला, पूर्ण टर्न होऊन डीप फाईन लेग कडे फटका खेचण्याचा त्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारची बॉडी लँग्वेज चांगल्या खेळाडूचं चित्र दाखवत असतं. मात्र इथे एका धावेने 29 धावा धावपलकावरती. स्ट्राईक वरती सोनू, ज्या सोनून आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत, 7 धावा, ज्यामध्ये 1 षटकार 1 एकेरी. मेगीचा पुढचा चेंडू सोनू पाटील साठी. यावेळेला नक्कीच लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॉपिंग क्रीजच्या अगदी थोडासा लगत हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जिथे सोनू पाटील हा चेंडू समजला नाहीये. अशा प्रकारचे चेंडू मेगी यावेळेला फेकतोय, जे खरं तर मारण्यासाठी फार अडथळा निर्माण होतोय. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, यावेळेला सहज हातामध्ये ज्यानी आहे त्या ठिकाणी, मात्र अंदाज चुकला. 1 बाउंस, सीमारेषा बाहेर, हा चौकार. तर फ्रीडचा मारा सोनू पाटीलनं आतापर्यंत जे 2-3 चेंडू डॉट खेळले ते भरून काढण्यासाठी एक गोल्डन चान्स, आणि ज्या वेळेला चांगल्या खेळाडूला गोल्डन चान्स मिळत असतं त्यावेळेला तो मात्र नक्कीच त्या चान्सचा फायदा घेत असतो. मात्र इथे मेगीनं जो मागचा 1 चेंडू फेकला होता, तीच आशा असतील आता स्टार 11 टीमला. यावेळेला मोठा फटका इथे उंचावरून खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल पकडला, परंतु फ्रीट असल्यामुळे तिथे ही कॅच विकेटला मिळणार नाहीये. परंतु आपण पाहतोय भास्कर त्या ठिकाणी होते, राकेश त्या ठिकाणी होते. खरं तर झेल पकडल्यानंतर त्याच्या लक्षात होतं की जरी झेल आला तरी हा नो बॉल आहे, आणि जसा चेंडू हातामध्ये आलाय वरच्या एंडला फेकून काढलाय. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला संधी पुन्हा एकदा राकेशला. इथे चूक नाहीये, मात्र इथे पहिला विकेट शेवटच्या चेंडूवरती मेगी यांना मिळालाय. भालचंद्र बॅक टू द पवेलियन. मेसेज व्हॉट्सअप मेसेज वरती एक खरं तर बक्षीस आलंय. विलास गोवारीने जर ड्राय लगावली आणि कॅच घेतली तर 1000 रुपये देण्यात येतील दुर्वेश गोवारी यांच्याकडून. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय.
ऋतिक भोईर. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावा धावपलकावरती 35 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा जर आपण पाहिल्या ना एका विकेटच्या नुकसानीनंतर चांगल्या लय मध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज विष्णू हे खरं तर सर्व रिमिक्स टीम आहे, परंतु नाव दिल्यानंतर इथे एकत्र खेळण्याचा जे आनंद आहे ते आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे. सोनू पाटील स्ट्राइक वरती असेल. विष्णू याचा पुढचा पहिला चेंडू. यावेळेला अगदी चेंडू आवाक्याच्या बाहेर पाहायला मिळाला. पंचांनी इशारा केला हा खराब चेंडू आहे. ज्या वेळेला पनवेल महानगरपालिकेच्या या खरं तर मॅचेस आपण पाहतो, त्या मॅचेस खेळत असताना आनंद लुटण्याचं काम सातत्यानं हे सर्व सहकारी वर्ग करत असतात. चला वाईट नंतर पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकेल. यावेळेला अगदी लॉप करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरला, परंतु हा सलग दुसरा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. विष्णूनं खरं तर सोनू पाटीलला गोलंदाजी करणं हे खरं तर त्याचं स्वप्न असेल. इथे चांगला चेंडू आहे. विकेट किपर स्वतः चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल सोडली आहे. चांगल्या फलंदाजाची झेल म्हणजे धावसंख्येचा आराखडा वाढणं. सोनू पाटील जर बाद झाला तर नक्कीच धावसंख्या गळतीला येईल, परंतु इथे विकेट किपर एवढ्या लांबून तिकडे धावत जाणं हे देखील कठीण आहे. मात्र प्रयत्न फार चांगला राहिलाय. विष्णूनं चांगला चेंडू फेकला. 2 अवांतर फेकल्यानंतर असं वाटलं कदाचित त्याचे 2 अवांतर हे दिशा भरकटण्यासाठी फलंदाजाला चुकवण्यासाठी होते. यावेळेला चेंडू गेला डीप फाईन लेगला, बॉन्ड लाईनच्या बाहेर. नो बॉल. पुन्हा एकदा 5 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फ्री हिट मिळेल आणि विष्णू पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकतोय. सोनू पाटील पहा अगदी थोडेसे स्थूल खेळताना दिसत आहेत, कारण पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण 11 टीम मध्ये खेळत असताना हे चित्र जरा वेगळं पाहायला मिळतंय. यावेळेला सरळ रेषेमध्ये कार्पेटच्या सहारे राकेश त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न मात्र इथे पुन्हा एकदा संधी होती रनआउट घेण्याची, परंतु चेंडू आता सापडला नाहीये. चांगला थ्रो केला होता राकेशनं, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावेने 46 धावा धावपलकावरती. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत दोनच चेंडू झालेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला लॉप केलाय चेंडू. हा बाहुबली षटकार पाहायला मिळतोय सोनू पाटील याच्या बॅट मधून. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ढकलून दिलाय. राकेश दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचलणार. वरच्या एंडला थ्रो केलाय. काय जबरदस्त थ्रो, काय जबरदस्त थ्रो. अतिशय चांगला विकेट. आता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. धावसंख्या घेताना मात्र थोडीशी घाई झाली, परंतु तिथे राकेश सारखा एक मातब्बर फिल्डर वरच्या एंडला थ्रो करतोय आणि सोनू पाटील सारख्या या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवतोय. डीजे
चला आपण बँजो ऐकूया. आदरणीय अतिथी, आमचे खरं तर प्रमुख अतिथी आदरणीय शैलेशजी गायकवाड साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी वैभव भोपी यांना विनंती करतोय. हरेशजी भोपी आणि वैभवजी भोपी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे माजी मुख्य अधिकारी, खरं तर आज त्यांची वेळ आमच्यासाठी अमूल्य होती आणि त्यांनी राखून ठेवलेली वेळ ही आमच्या पनवेल महानगरपालिकेच्या सर्व स्वयंसेवकांसाठी दाखवलेले आहे. आणि या आयोजनाचा खरं तर जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अतिथी देवो भव, मात्र या अतिथींना आल्यानंतर कशा प्रकारे पाहुणचार मान सन्मान करावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पनवेल महानगरपालिकेच्या या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदरणीय शैलेशजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालं, कारण आपण पाहतोय मैदानाची क्लॅरिटी, तदनंतर या आयोजनाची देखील क्लॅरिटी आणि त्यामध्ये सर्व स्वयंसेवकांचं, अर्थातच या पनवेल महानगरपालिकेच्या सेवकांचं एकमेका सहाय्य करू अवघे दुरू सुपंत या उक्तीप्रमाणे एकमेकांना सहकार्य ज्या पद्धतीने आपण पाहत आहात. चला नेक्स्ट मॅच साठी आपण यायचं आहे. चौथी मॅच रॉयल 11 विपक्ष मोरिया 11. रॉयल 11 विपक्ष मोरिया 11. पहिला ओव्हर समाप्तीच्या आत नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी रॉयल 11 चे कर्णधार वैभव भोपी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. तर आपण टार्गेट पाहतोय, एकूण टार्गेट आहे 69, माफ करा 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट हे मात्र अतिक्रमण 11 संघानं स्टार 11 संघासमोर ठेवलंय. ते कशा प्रकारे बनवतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे पाहूया. तत्पूर्वी चला सोनू पाटील फिल्डिंग लावायचे, वेळ लावू नका. तर रॉयल 11 चे कर्णधार अतुलजी वास्कर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. चला या नाणेफेकीचा कॉल. अगदी आपण पाहिलं तर कालपर्यंत आपापल्या पदावरती असणारे आज मात्र कर्णधार, खेळाडू आणि आयोजकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण नाणेफेकीचा कॉल करूया. मी विनंती करतोय प्रथमतः वैभवजी भोपे आणि अतुलजी वास्कर यांना की आपण समोर यायचं आहे. आणि मी तर मोरिया 11 संघाचे कर्णधार पनवेल महानगरपालिकेच्या मॅचेस जवळजवळ 5 ते 6 वर्ष या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि या आयोजनासाठी जे जे आमचे मदतगार, दिलदार व्यक्तिमत्व आहेत त्यापैकी या अतिथी कक्षामध्ये उपस्थित ज्यांची खरं तर 6 वर्ष झाली आम्हाला साथ आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा आम्हाला आतापर्यंत चांगल्या पद्धतीने रंगवता येते अशी आपले माजी अधिकारी शैलेशजी गायकवाड यांचं आम्ही फार आभार व्यक्त करतोय, कारण 6 वर्ष झाली त्यांची साथ आमच्या या आयोजनासाठी आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करूया. रॉयल 11 विपक्ष मोरिया 11. तर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर खेळपट्टीवरती स्ट्रायकर फलंदाज जीवन भेंडे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय पहिला चेंडू. या वेळेला चेंडू अडवण्यात यश, परंतु गेले बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला चौकार.
पुन्हा एकदा चेंडू चांगला आहे, पॅडला आदललाय. स्वतः विकेट किपर सोनू पाटील चेंडू हातामध्ये घेतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडीशी मिसफील्ड झाली होती तिथे, तदनंतर चेंडू बदललाय. 59 धावांचं टार्गेट आहे आणि त्या पद्धतीनं P1च्या पहिल्या षटकात जीवन भेंडे याला तुफानी अनामारी करावी लागेल. फुलटॉस चेंडू, या वेळेला चेंडू पाठवून दिलाय, वन बाउंस, सीमारेषा बाहेर, चौकार. इथे या दोन चौकारानं धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलाय. सलग 2 चौकार जीवन भेंडेच्या बॅट मधून, म्हणजे जशास तसं उत्तर पाहायला मिळतंय स्टार 11 संघाचं. या वेळेला राऊंड विकेटने गोलंदाजी आहे. ओ काय जबरदस्त फटकाय, पॉइंटच्या वरून पाठवून दिलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार, हॅट्रिक पूर्ण केली आहे. डीजे मात्र चांगला प्रत्युत्तर दिला. या 3 चेंडूंवरती सुरुवात P1चा पुरेपूर फायदा. मॅच मात्र रंगात आली आहे. 59 धावांचा टार्गेट. हा पुढचा चेंडू जीवन भेंडेसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्ट्रोक सोनू पाटील आहे त्या ठिकाणी. ओ माय गॉड, इथे तू मे मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट आला नाहीये, परंतु या वेळेला विकेट स्वतःच्या चुकांनी इथे मात्र रनआउटची दिली आहे. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज सद्दाम आणि इथे पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. डीजे जी, थँक्यू डीजे मास्टर. इथे आपण पाहतोय 3 चौकारानंतर एक मात्र कॅच उडाली होती, परंतु चूक झाली सोनू पाटील कडून आणि जीवनदान मिळालंय. जीवनला नावातच जीवन आहे, मात्र ते देखील मिळालंय. ऋतिक पुन्हा एकदा पुढचा चेंडू, बदल होता. ओ चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. यावेळेस डॉट बॉल, शेवटचा चेंडू होता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांचं टार्गेट असताना धावा आल्या धावफलकावरती. एका विकेटच्या नुकसानीनंतर 12. डीजे नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर अष्टपैलूच्या भूमिकेत सोनू पाटील. स्ट्राइक वरती फलंदाज आहे सागर. सोनू पाटील याचा पहिला चेंडू खेळून काढेल. दुसरा षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. यावेळेला चांगला चेंडू आहे मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक आहेत. ऋतिकनं चेंडू हातामध्ये घेतला आहे, मात्र एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण सागर आणि जीवन भेंडे ही जोडी टिकणं फार महत्वाचं आहे, कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे 59 धावांचं टार्गेट पार करण्याची.
सोनू पाटीलचा पहिला चेंडू निर्णायक राहिलाय. अजूनही 5 चेंडू आणि समोर दुसरा चेंडू खेळायला आपण जीवन भेंडेला पाहतोय. यावेळेला लॉप केलाय चेंडू, पंचांचा इशारा आलाय. इट इज अ नो बॉल कॉल. मिसफील्ड झाली आहे, कॅच सोडली आहे, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीये. या 2 धावेने मात्र एकूण धावफलक जाऊन पोहोचला. या 2 म्हणजेच नो प्लस 2 16 धावा धावफलकावरती. सोनू पाटीलच्या या चेंडूवरती मात्र फ्री हिट असेल, म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला फ्री हिट मिळाले, या इनिंग मध्ये देखील आपल्याला फ्री हिट मिळतायत आणि तो गोल्डन चान्स जीवन भेंडेला यावेळेस आहे. हा फ्री हिटचा चेंडू. ओ माय गॉड, झाडू शॉट होता परंतु फ्री हिट गमावून बसलाय. जर राईट अँगल हा चेंडू खेळला असता तर कदाचित लोअर फुल टॉस हा डीपला पाठवण्यात यश मिळालं असतं जीवन भेंडेला, परंतु जर आणि तरला थारा नाहीये. डॉट बॉल. पुढचा चेंडू. यावेळेला आणखी एक डॉट बॉल. काय जबरदस्त चेंडू. जितके डॉट तितके डोकेदुखी, कारण ज्या वेळेला तुम्ही डॉट बॉल खेळता त्यावेळेला एखाद चेंडूवरती चपराक देऊन थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक बनू शकतो. पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. सोनू पाटीलनं चेंडू मात्र फिरवलेत. 4 चेंडू 16 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखी एक डॉट. पहा इथे खुन्नस होती थोडीशी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. जीवन भेंडेला समजत नाहीये या चेंडूवरती कशा प्रकारे फटका बाहेर काढायचा. थोडस संयमानं खेळलं तर नक्कीच काहीतरी चित्र पाहायला मिळेल. सोनू पाटीलचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. अवांतर. या षटकामध्ये आतापर्यंत 2 अवांतर चेंडू पाहायला मिळाले. पनवेल महानगरपालिकेच्या मॅचेस अगदी आयोजन जर आपण पाहिलं ना तर एखाद्या चांगल्या आयोजकांना देखील लाजवेल. इतकं सुंदर आयोजन या मैदानावरती पाहायला मिळत आहे. दर वर्षाची ही कमाल आहे. ओ काय जबरदस्त चेंडू फिरवलाय. ऑफसाइडला वळलाय चेंडू आणि हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या षटकामध्ये एकूण धावा आल्या फक्त 5. ऑल टोटल आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. टार्गेट आपण पाहिलं ना तर 59 धावा आणि 59 धावांमधून आतापर्यंत 42 धावांची येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. पाहूया आता तिसरा षटक कोणाच्या वाट कशा प्रकारे. समोर फलंदाज आपण पाहतोय सागर. ज्या सागरने 1 चेंडू खेळलाय त्या सागरला आता मागच्या षटकातील जी नुकसान भरपाई आहे ना ती इथे मात्र आता बाहेर काढायची आहे. यशचा हा पहिला चेंडू. पाहूया पंचांच्या डाव्या बाजूने खेळून काढेल. यावेळेला गुडघ्याचा वापर होता परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये नाही, कारण खूपच बाहेर गेलाय. अवांतर घोषित केलाय. अवांतरने धावसंख्येत भर पडेल. 18 धावा धावफलकावरती. यावेळेला चेंडू चांगला आहे. अगदी मोठा लांब लचक फटकार पाहायला मिळतोय. सागर याच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. या षटकारानं धावसंख्येचा वेग मात्र वाढलाय. चांगली चपराक दिली आहे या चेंडूवरती यशला. आतापर्यंत यशनं चेंडू फेकले तर 1,
मात्र त्यावरही एक चेंडू फेकताना 7 धावा खर्च केल्यात यशनं. यावेळेला चेंडू अगदी ऑप्शनच्या बाहेर गेलाय आणि हा एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एखाद मोठा फटका धावसंख्येला अगदी योग्य अवस्थेत आणून सोडेल, कारण आतापर्यंत पहिल्या 34 धावांची गरज आहे आणि या चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये जर एखाद मोठा फटका आला ना तर धावसंख्येचा जो कठीण आकडा आहे ना तो थोडासा सोपा होईल, कारण अजून बरेचसे चित्र रंगवण्यासाठी गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली, मात्र इथे चूक झाली. 2 धावा, या 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. या 2 धावेने एकूण धावा झाल्या धावफलकावरती 27 धावा, म्हणजे अजूनही 32 धावांची दूरी आहे. यश चांगला चेंडू फेकला होता, परंतु तिथे झेल गॅदर करता आला नाहीये. यावेळेला ऑन साइडला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक काय जबरदस्त फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षक अगोदर बाउंड्रीच्या लगत आला आणि त्याने तिथून उडी घेतली, चेंडूला आतमध्ये ठेवलं. म्हणजे ही खरं तर शैली आहे चांगल्या खेळाडूची, चांगल्या फिल्डरची. मला वाटतं तिथे भालचंद्र होते, त्यानं हा चेंडू अडवलाय, नाहीतर हा चेंडू जर बाउंड्रीच्या बाहेर गेला असता थोडस कठीण चित्र पाहायला मिळालं असतं. हाच फटका मगासपासून शोधत होता जीवन बेंडे, अखेरच्या क्षणाला या चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 8 चेंडू 27 धावा. यावेळेला आणखी एक चेंडू पॉइंटच्या वरून थर्ड मॅन क्षेत्रात, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट होते आहे. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेने आता मात्र 7 चेंडू 25 धावा. एखाद मोठा फटका या मॅचला मात्र शेवटच्या षटकात रंग निर्माण करील. पाहूया या चेंडूवरती जीवन भेंडे काय करतोय. या वेळेला मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचले ते म्हणजे 6 बॉल आणि 25 धावा. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका विकेटच्या नुकसानीनंतर 34 धावा. डीजे रॉयल 11 आणि मोरिया 11 यामध्ये रॉयल 11 संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या मॅच नंतर मोरिया 11 आपण थेट मैदानात उतरायचं आहे शेवटचा चेंडू पडल्यानंतर. गोलंदाज आहे भालचंद्र, 6 चेंडू 25 धावा. समोर फलंदाज आहे सागर. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये एखाद मोठा फटका. ओ हो अगदी पुरेपूर समाचार घेतलाय. या चेंडूला फुल सक्सेसफुल केलाय सागर नावाचा ब्रँड षटकार. आपण पाहतोय सागरनं आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, ज्यामध्ये खरं तर त्यानं 16 धावा बनवल्यात. मी सांगितलं होतं जीवन बेंडे आणि सागर हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती टिकून राहिले
तर सामना रोमहर्षक पाहायला मिळतोय. आणखी एक षटकार. सागर ऑन फायर. बिग हिट. सागर मात्र आता तळमळतोय, कारण मगासपासून त्याला फार चेंडू मिळाले नाही आहेत, परंतु इथे 6 बॉल 25 वन साइड हिरो होण्याचा आता त्याचा जो प्रवास आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 4 बॉल 13 धावा. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील वालचंद्रसाठी. या 2 चेंडूंना जर सागरला थांबून ठेवलं तर शेवटच्या 2 चेंडूंमध्ये वेगळं चित्र निर्माण होईल. या 2 चेंडूंपैकी एक जरी चेंडू मोठा फटका खेळून काढला सागरनं तरी सामन्यामध्ये यू टर्न होईल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. सागर अगदी क्रॉस अँगल न यावेळेस उभा, थोडस प्रेशराइज मध्ये गोलंदाजी. बालचंद्र 6 बॉल होते, मात्र इथे यावेळेला पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे परंतु धावसंख्येचा स्कोर मात्र इथे आपल्याला विषम पाहायला मिळतंय. 3 चेंडू 9 धावा. 50 धावा कंप्लीट केल्यात. अजूनही टाळ्या वाजवल्या जात आहेत. अतिक्रमण 11 वरती मात्र अतिक्रमण केलंय सागरनं. काय जबरदस्त फटके या 3 चेंडूंवरती. सामना मात्र उलटून लावलाय. हा पुढचा चेंडू. नो 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 नो. अशा प्रकारच्या चुका, डोक्यावरती हात, म्हणजेच जिथे तुम्ही 4 घास खाणार होता तिथे एकच घास तुमच्या तोंडामध्ये जाईल. आता मात्र 2 बॉल 3 बॉल आणि 4 धावा. आदरणीय आमचे खरं तर कलाकारांचे आधारस्तंभ आणि पनवेल महानगरपालिकेचे आमचे अतिथी आदरणीय योगेशजी चिमणे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. तदनंतर आज खरं तर आपल्या या सर्व पनवेल महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांना ज्यांच्या माध्यमातून अन्नाचं दान करण्यात आलं असे सागरदादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलंय सागरनंच. या षटकारानं म्हणजे अतिथी सागर पाटीलचं स्वागत या सागरनं केलंय. आपण पाहतोय स्टार 11 संघ अगदी जल्लोष पाहायला मिळतोय. हा जल्लोष आहे याच्या कॉन्फिडन्सचा आणि हा जल्लोष आहे गणेश दादा मात्रेच्या टीमचा. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. क्या बात आहे. असाच उचलून ठेवा संध्याकाळी 4 पर्यंत. चला घेऊन यायचंय. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे. 6 बॉल 25 धावा. 2 चेंडू ठेवून काढल्यात. सागर नावाचा ब्रँड अगदी मार्केटमध्ये आपल्याला चमकायला पाहायला मिळतोय. आदरणीय सागरदादा पाटील यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. सागरदादा पाटील. 9 बॉल 36 धावा. आल्या आल्या सुरुवात केली आणि थांबला नाहीये पठ्ठ्या. पहा गणेश दादा मात्रे स्वतः घेऊन येत आहेत. हा आनंद आहे गणेश दादा मात्रे याला. हा आनंद आहे त्याच्या संपूर्ण स्टार 11 टीमला. तर चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मी सागरदादा पाटील, सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचे आमचे सर्वे सर्वा. खर तर कामोठी जुई नौपाडा कामोठे कॉलनी आणि आपल्या या पंचकृषीमध्ये दानशूर दाते म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं, आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं,